हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे पापड कशा प्रकारे बनवायचे. वर्षभर टिकणारे हे पापड कशा पद्धतीने बनवतात तर ते बघूया. चला सुरुवात करूया. आपण आता इथे तांदूळ घेणार आहोत. इथे मी 4 किलो तांदळाचे पापड बनवणार आहे. आणि तांदळाला आपल्याला चांगल्या प्रकारे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यात काही जर डर्ट वगैरे असेल तर ती रिमूव्ह होऊन जाईल. त्यासाठी 2 ते 3 वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर तांदळात पाणी टाकून आपण त्याला 2 दिवस भिजून देणार आहोत. इथे लक्षात ठेवायचं, तांदूळ हे 2 दिवस पूर्णपणे पाण्यात भिजलेले पाहिजेत. 2 दिवसानंतर बघा तांदूळ जेव्हा आपण हातात घेतो तर त्याचे 2 तुकडे होत आहे. याचा अर्थ की आपले तांदूळ चांगल्या प्रकारे भिजलेले आहे. आता हे तांदूळ इथे रेडी आहे. तर यातलं सर्व पाणी काढून तांदळाला बाजूला करून घ्यायचं आणि त्याला एका कागदावर किंवा कपड्यावर पसरून आपल्याला वाळून द्यायचे आहे. तांदूळ हे कडक चांगल्या प्रकारे वाळून घ्यायचे आहे. तुम्ही उन्हातही ठेवू शकता किंवा फॅनखालीही त्यांना ड्राय करू शकतात. तर चांगल्या प्रकारे जेव्हा आपले तांदूळ ड्राय होतील तर त्यांना आपण गिरणीतून दळून आणणार आहोत. आता आपण बघूया तांदळाचं पीठ कशा प्रकारे बनवायचं. तर तांदळाच्या पिठासाठी इथं मी 2 पातेले आणि वरून अर्धा पातेलं एवढं पाणी मी टाकणार आहे. ज्या पातेल्याने तुम्ही पीठ मोजून घेणार आहात त्याच पातेल्याने तुम्हाला पाणीही मोजून घ्यायचं आहे. आता ह्याच्या पातेल्याने मी पाणी टाकते, त्या एक पातेलं मी पीठ घेणार आहे. तर त्याच्यासाठी 2 पातेले आणि अर्धं पातेलं एवढं पाणी मी टाकणार आहे. आणि ह्या पाण्याला गरम होण्यासाठी झाकून ठेवायचं. आता पाणी इथे गरम झालेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला जे मसाले टाकायचे आपण ते टाकून देणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हवरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा ओवा टाकायचा, ज्याला आपण अजवाईन पण म्हणतो. त्याच्यानंतर खाता सोडा टाकायचा. त्याच्यानंतर पापड खार टाकायचा थोडासा. आणि त्याच्यानंतर जाडं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी जिरे टाकायची. आणि या सगळ्यांना आपण पुन्हा झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही. पूर्ण बॉईल पाणी होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे. तर बघू शकता पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. तर याच्यात आपण तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा सर्व गोष्टींना मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपलं पाणी जे आहे पीठ बनवण्यासाठी रेडी आहे. अशा प्रकारे पाणी एकदम गरम पाहिजेत आहे. आणि त्याच्यानंतर बघा, ज्या पातेल्याने मी पाणी मोजून टाकलेलं होतं त्यानेच मी पीठही टाकलेले. इथे 1 पातेलभर पीठ मी टाकलेलं आहे. आणि आता याला लवकरात लवकर मिक्स करायचं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की पिठाला आपल्याला लवकरात लवकर मिक्स करायचं असतं, कारण की केलं नाही तर त्याच्यामध्ये गाठी तयार होतात किंवा पिठाचे गोळे तयार होतात. तर त्यासाठी लवकरात लवकर मिक्स करायचं आहे. तांदळाचे पापड बनवण्यासाठी हीच एक महत्त्वाची गोष्ट असते की पीठ हे चांगल्या प्रकारे शिजलेलं पाहिजे. त्यासाठी त्याला मिक्स करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि आता याला 2 मिनिट वाफेत आपण ठेवणार आहोत. तर 2 मिनिटं झालेले आहेत. बघा आपलं पीठ इथे चांगल्या प्रकारे रेडी आहे तांदळाच्या पिठाचं. तर त्यातून मी थोडंसं पीठ घेणार आहे तात्पुरतं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवणार आहे. कारण की पीठ हे थंड व्हायला नको, त्यासाठी बाकी झाकून ठेवायचं आणि थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे पापड बनवण्यासाठी. आणि तेल थोडंसं टाकून पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती चांगल्या प्रकारे आपलं तांदळाचं पीठ इथे रेडी आहे. आता या पिठाचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे आणि मग पापड बनवायचे. तर पापड बनवण्यासाठी इथे मी पापडाचे मशीन आहे, त्याच्यावरती एक कागद ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावायचं आहे जेणेकरून पापड हे लवकर पटापट निघतात. आणि याच्यावर पीठ टाकलेलं आहे आणि वरून एक कागद लावून आणि पापडाच्या मशीनीने प्रेस करून इथे पापड बनणार आहे. तर चांगल्या प्रकारे आपला पापड इथे गोल झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व पापड मी बनवून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पापड इथे बनवून घ्यायचे आहे. आणि या पापडाला आपण 2 दिवस उन्हात वाळवून देणार आहोत. आणि त्यानंतर आपले तांदळाचे पापड ही रेडी आहे. 2 दिवस चांगले उन्हात हे वाळवून द्यायचे आहे. आणि अशा प्रकारे बनवले तर हे पापड वर्षभर टिकतात आणि चवीलाही खूप चविष्ट असतात. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत.